आज संध्याकाळी आणि दुपारी 2 टाईम मस्त कार्यक्रमामध्ये बाहेरच जेवण केलं. पण सकाळी नाश्त्याला ना छान अशी ना चणे होते माझ्याकडे. मला चण्याचं काहीतरी बनवते. आता चण्याची ना एक तर आम्ही सातळ बनवतो, नाहीतर मग भाजी. पण ह्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं बनवते, कारण की ना ही रेसिपी मी यूट्यूबलाच बघितली होती आणि म्हटलं चला एकदा ट्राय करू मस्त. तर मी चणे मिक्सरमध्ये टाकले. 1 वाटी रवा, 1 वाटी दही, त्यानंतर कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि मिक्सरला मस्त बारीक वाटून घेतलं आणि याची पेस्ट मस्त करून घेतली. आणि त्या व्हिडिओमध्ये ना हा मसाला होता, त्याच्यामध्ये होते जिरं आणि लाल मिरची, ते दोन्ही मी भाजून घेतले तव्यावर आणि तो मसाला करून टाकून दिला. त्यानंतर लगेच मी ते चिले काढून घेतले. चिले म्हणा नाही धिरडे म्हणा, आमच्याकडे धिरडेच म्हणतात त्याला. तर पाहुणे आले होते, एक पाहुण्याला दिले, पण ते काही जास्त पुरलेच नाही. मग पटकन मी पोहे बनवले होते. आले होते माझे दाजीन ते, तर पटकन त्यांना पोहे वगैरे बनवले, नाश्ता दिला. दुपारच्या वेळेस ना माझ्या सासूबाई आल्या होत्या, तर त्यांना ना चहा लय आवडतो, पण मी चहा नाही बनवला, लिंबू पाणी बोलवलं होतं, कारण की त्यांची तब्येत बरी नव्हती. तसं बी उन्हाळा झाला की चहाला कोणी विचारतच नाही. आणि त्यानंतर हे माझे सासरे, ह्या होत्या सासूबाई, आणि हे माझी ननंद आहे लहानी. तर त्यांना सर्वांना शरबत दिलं. त्यानंतर मला तयारी करायची होती. आता माझ्याकडे सगळे प्रोडक्ट आहे, पण मला काहीच सापडत नव्हतं, कारण की घरात ते सगळे बसलेले होते आणि गर्दी मला काहीच सुधारणार. मग मी काय केलं, माझ्या मैत्रिणीकडे गेले. जे प्रोडक्ट माझ्याकडे ते तिच्याकडे होते, मग तेच मी वापरले, कारण की तिचा आणि माझा स्किन टोन सारखाच आहे दोघीचा. आणि मी छान माझी मस्त तयारी करून घेतली. त्यानंतर आम्ही लग्नात गेलो. लग्नात गेल्या ना सगळे जेवण करत होते. म्हणलं चला आता सगळे जेवत आहेत, आपण मी मस्त जेवण करून घेऊ. जेवण वगैरे करून घेते, थोड्याशा गप्पा मारल्या, कारण की हे ना इथलेच आहे सगळ्याजणी, पण मला अशा कार्यक्रमामध्येच भेटतात. काही माझ्या वहिनीबाई आहे, काही माझ्या बहिणीबाई आहे. त्यानंतर लगेच नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि लग्न लागलं. लागलं ना की लगेच मी ना माझ्या गावाकडचे पाहुण्याला शोध केली, कारण की मला त्यांना घरी घेऊन यायचं होतं. तर त्यांना मस्त माझं वगैरे दिलं. ह्या माझ्या वहिनीबाई आहे. त्यानंतर ना एक माझ्या सुनबाई आहे, त्या म्हणजे ह्या. आणि त्यानंतर ना माझी एक बहिणी. या सर्वजणी आल्या होत्या, बऱ्याच जणी आल्या होत्या, पण एवढ्याच मी व्हिडिओ घेतला, कारण की ना बाकीचं श्रद्धाने घेतलंच नाही. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आमच्या कॉलनीमध्ये आमच्या नवीन वहिनीबाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. मग आम्ही तिकडे गेलो. त्यांचं छान मस्त स्वागत केलं होतं. छान मस्त गाणे वगैरे चालू होते. मग त्यांना मी ऑप्शन करून घेतलं. त्यानंतर माझी श्रद्धा, आमची पिऊ आणि त्यांची पिऊ, यांनी तिघींना ना छान असा मस्त डान्स बसवला होता. त्यांनी डान्स केला. संध्याकाळी आम्ही जेवण केले. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.